एका दूध आणि पाणी यांच्या 600 ml मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण किती आहे 3:2 आहे. म्हणजे समजा आपण मानू दूध बरोबर किती आहे 3x आहे आणि पाणी बरोबर किती आहे तर पाणी आहे 2x. ठीक आहे. मग आता या दोघांची जर बेरीज केली तर मिश्रण किती येतंय 600 ml येते. म्हणून 3x अधिक 2x बरोबर किती आले 600. मग 5x बरोबर काय आले 600 आणि x बरोबर 600/5 म्हणजे x ची किंमत किती आली 120. आता ही x ची किंमत यामध्ये आपण ठेवून देऊ. 3 गुणिले 120 बरोबर 360 ml दूध झालं. 2 गुणिले 120 बरोबर 240 ml काय झालं पाणी झालं. आता यामध्ये आपण किती पाणी ओताव म्हणजे त्यांचे प्रमाण 6/5 होईल. मग बघा 360 ml दूध आहे 240 ml पाणी आहे आणि परत यामध्ये किती पाणी ओताव म्हणजे यांचे प्रमाण 6/5 होईल. मग बघा 360 न 5 ला गुणायचं म्हणजे 360 गुणिले 5 किती येतात 1800 येतात आणि बरोबर 6 गुणिले 240 6 0 6 24 आणि हे 14 म्हणजे 1440 अधिक 6x म्हणजे काय आलं 6x बरोबर 1800 वजा 1440 म्हणजे 6x बरोबर किती आले 360 आले आणि x बरोबर किती आले 360 भागिले 6 6 1 6 6 7 36 0 आणि x बरोबर किती आलं मग 60 ml म्हणजे यामध्ये 60 ml पाणी ओतायचं म्हणजे मिश्रणाचं प्रमाण काय होईल 6/5 होईल.